पुढे जाऊया। राष्ट्रवादीतल्या फुटीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम ठेवा असे आदेश देण्यात आले। तर 3 आठवड्यांनंतर पुढची सुनावणी होणार आहे। अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलेल्या नावावर देखील आक्षेप घेतला होता, पण कोर्टाने मात्र ही मागणी अमान्य करत अजित पवारांनाच फटकारले। सुप्रीम कोर्टाने काय म्हटले बघा। आयोगाने दिलेलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेवा। चिन्हासाठी निवडणूक आयोगामध्ये रितसर अर्ज करा। 1 आठवड्याच्या आत चिन्हासाठी अर्ज करणार। अजित पवारांकडून या नावावरच आक्षेप घेण्यात आला होता। एकसारखं नाव असल्यामुळे मतदारांची गफलत होऊ शकते असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून केला गेला। तर मतदार सुज्ञ आहेत, त्यांना तेवढं कळतं, तुमचा आक्षेप लेखी द्या असं कोर्टाने म्हटलं। 2 आठवड्यात लेखी आदेश देण्याचे कोर्टाने अजित पवार यांना निर्देश दिले। तर 3 आठवड्यांनंतर राष्ट्रवादी फूट प्रकरणावर आता पुढची सुनावणी पार पडेल। तर यावर ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया। इलेक्शन कमिशननी नवीन चिन्ह पण पवार साहेबांना द्यावं। तर आता स्थगितीचा प्रश्न नाहीये, आता अजितदादांचं ऑब्जेक्शन तर आहे नावावरच, म्हणजे एनसीपी शरदचंद्र पवार या नावावरच अजितदादांचं ऑब्जेक्शन आहे। कोर्ट म्हणलं की मतदार राजा सुज्ञ आहे, त्यांनी सुरुवातीला पण ह्या पक्षाला मतदान केलंय, जरी नाव सारखं असलं लोकसभेसाठी तरी मतदार राजाला माहित आहे की पवार साहेबांना मतदान करायचं का दादांना, त्यामुळे तुम्ही ह्याच्यात जास्त विरोध करू नका। तरी अजितदादांचा विरोध हा कायम होता। अजितदादांच्या वतीने मुकुल रोहतगी अपियर झाले आणि पवार साहेबांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी अपियर झाले। तर आता स्थगितीचा तर विषय गेला, आता नावावरच अजितदादांना ऑब्जेक्शन आहे। म्हणजे आज आम्हाला अतिशय आनंद होतो की लोकशाही मूल्यांचा जो आदर राखला गेला पाहिजे तो सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला। मी आज सर्वोच्च न्यायालयाच्या जजेसचा अत्यंत आभारी आहे। आम्हाला काय सिंबॉल मिळेल देवास ठाऊक, आम्हाला नाव तर मिळालेलंच आहे, पण ते नाव पण काढून घ्या। अरे किती किती कोत्या मनाचे आहात रे, किती किती कोत्या मनाचे आहात। आणि म्हणून त्यांनी इशारा दिला पाकिस्तानच्या राजकारणाचा की असं करू नका। पाकिस्तानमध्ये बॅट खेळून घेतली, काय झालं बघितलं ना म्हणाले। म्हणजे मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राशी तुलना करताना त्यांनी अजित पवारांना हे सांगितलं की तुम्ही पाकिस्तान सारखं वागू नका, हे काढून घ्या ते काढून घ्या असं वागू नका।